नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे सेंट मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये ATMचे पिन कसे बनवायचे. तर सुरुवातीला ॲप्लिकेशन सुरू करायचं. आपला पिन टाकायचा. इथे ओके करायचं. पॉपअप स्क्रीनला सगळ्यात खाली इथे डेबिट कार्ड आहे. डेबिट कार्डवर क्लिक करायचं. इथे आपल्याला ग्रीन पिन बनवावं लागेल. ATM पिन बनवण्या अगोदर ग्रीन पिन बनवावा लागेल, जो आपल्याला कुठल्याही सेंट्रल बँकेचा ATM सोडून दुसऱ्या ATMमध्ये पिन बनवायला कामी येईल. तर ग्रीन पिनवर क्लिक करायचं. इथे आपला ATMवरचा 16 अंकी नंबर टाकायचा, जो काही असेल. आणि इथे ATM पलटल्यानंतर मागे जो नंबर लिहिला असेल CVV नंबर 3 अंकी असेल तो लिहायचा. त्यानंतर इथे कार्ड एंडिंग मंथ लिहायचं, जे काही असेल 12, 1, 8 जे काही. आणि इथे वर्ष लिहायचं, एंडिंग वर्ष. त्यानंतरचं इथे ग्रीन पिन टाकायचा. ग्रीन पिन म्हणजे 4 अंकी असेल तो कुठलाही तुम्ही तुमच्या हिशोबाने 12, 13, 11, 12 जो पण तुम्हाला आवडतेल तो टाकायचा. इथे मी टाकतो 12, 12. तसंच त्याला कन्फर्म करायचं पुन्हा एकदा टाकून 12, 12. इथे आपला ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाकायचा, जो तुम्ही बनवला असेल तो. हे सगळं टाकल्यानंतर प्रोसेस करायचं. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, ग्रीन पिन सक्सेसफुली जनरेटेड. मग तो पिन आणि आपलं कार्ड एक दुसऱ्या ATMमध्ये घेऊन जायचं, सेंट्रल बँकेचं सोडून कुठल्याही दुसऱ्या ATMमध्ये. तिथे जायचं, आपलं कार्ड टाकायचं, त्यानंतर ग्रीन पिन टाकायचा. नंतर एक स्क्रीन ओपन होईल, तिथे पिन चेंज ऑप्शनवर जायचं. पिन चेंज ऑप्शनवर जायचं आणि त्यानंतर तुम्हाला जो कुठला पिन पाहिजे असेल ATMसाठी तो तिथे टाकून द्यायचा. बस. तिथे पुन्हा एक मेसेज येईल, सक्सेसफुली जनरेटेड. बस झालं. अशा प्रकारे तुमचा सेंट मोबाईलद्वारे पिन ॲक्टिवेट झाला ATMचा. हा पिन एका दिवसानंतर ॲक्टिवेट होईल, 24 तासानंतर. ओके, थँक्यू.